हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण संस्कृत पेपर 1 आणि संस्कृत पेपर 2 याचे आपण PYQ बघितले. PYQ जे आलेले तर ते ब्लूप्रिंटनुसारच आलेले आहे. NCICMनं जी ब्लूप्रिंट दिलेली त्यानुसारच आलेलं आहे, ते बघितलं आपण. आणि त्याच्यानुसार आता यावर्षी 2025मध्ये आपल्याला काय एक्सपेक्टेड आहे, कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात, कशाप्रकारे आपण स्टडी केला पाहिजेत. आता विषय कसा आहे, आपल्याला टाईम कमी राहिलेला आहे, तर आपण सर्व गोष्टी आपण शिकू शकत नाही, सर्व गोष्टी आपण वाचू शकत नाही. पण आपल्याला फक्त असं स्टडी करायचं की आपलं एक्झाम पासआउट झाली पाहिजेत आणि चांगल्या मार्कांनी पासआउट झाली पाहिजे. ठीक आहे, तर आपण काठावर नाही लटकलो पाहिजे. तर त्या हिशोबानं आपण आता संहिता अध्ययन एक हा असा सब्जेक्ट आहे की याच्यात पेपर 1 पेपर 2 असे सब्जेक्ट नसतात. आता बाकीचे संस्कृत झालं, बाकी सर्व जितके पण विषय झाले, क्रिया असो, रचना असो, पदार्थ असो, हे सर्व विषय कसे पेपर 1 पेपर 2, एखादा पेपर आपला खराब जरी गेला तरी आपण सेकंड पेपरमध्ये ते कवर अप करू शकतो. बट संहितामध्ये असं काही स्कोप नाही. आणि संहिता पेपर हा आपला फर्स्ट पेपर आहे. लास्ट इयरला पण फर्स्ट पेपर होता. संहिता फर्स्ट पेपर आहे. आता संहिता जर का चांगला गेला तर आपले मग बाकीचे याचा डायरेक्ट इफेक्ट कशावर पडते, आपल्या संस्कृतचा पेपर. म्हणजे पहिला पेपर चांगला गेला तर त्याच्या बाद लगेच दुसरा पेपर संस्कृतचा आहे. तर संस्कृतचा पेपर पार्ट 1 नाही का स्कोरिंग सब्जेक्ट आहे. जर का आपला संहिता व्यवस्थित गेला नाही, त्याच्यामुळं आपण व्यवस्थित रिवाईज करत नाही, आपला थोडंसं मोटिवेशन डाऊन होऊन जाते. तर त्यामुळं काय होते, आपला संस्कृतचा पेपर पण खराब जाऊ शकते. तर त्याच्यामुळं आपण संहिता अध्ययनचा व्यवस्थित अभ्यास करायचा. संहिताचा व्यवस्थित अभ्यास केला तर त्याचाच फायदा आपल्याला साईड बाय साईड आपल्याला क्रिया पण प्रिपेअर होते. कारण की याच्यातलेच टॉपिक काही क्रियामध्ये येतात. तसंच नाही का आपलं पदार्थ विज्ञानमध्ये पण संहिताचे टॉपिक येतात. आणि जे पण श्लोक येतं ते आपण दुसरे पाठ केल्यापेक्षा आपण अष्टांगचे जे श्लोक येतं तेच आपण क्रियामध्ये टाकू शकतो, तेच आपण पदार्थामध्ये टाकू शकतो. तर त्याच्यामुळे संहिता अध्ययन एक व्यवस्थित करायचा. आणि पेपर काय एवढा हार्ड येत नाही. जर का तुम्ही बघितलं तर एका ब्लूप्रिंटनुसार जे पाचवा SAQ आहे त्यांनी चरकचा पहिल्या अध्यायावर दिलेला आहे. तर आपण जर का ऑब्झर्व केलं तर तिन्ही इयरमध्ये चरकच्या जे पहिला अध्याय, दीर्घजीवित अध्याय, त्याच्यावरच आपल्याला तिन्ही क्वेश्चन दिलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे चिकित्सा चतुष्पादवर तिन्ही इयरला आपल्याला क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे सिक्वेन्स पण चेंज होत नाही पॅटर्नचा. तर उपक्रमवर क्वेश्चन आहे, तर उपक्रमवर आपल्याला दोन्ही इयरला क्वेश्चन दिसते. तर हा वातकल्लाकली अध्यायामधला क्वेश्चन आहे. तर त्याचनुसार आपल्याला वातकल्लाकली अध्यायावर यावेळेस पण प्रश्न आला की वातकल्लाकली अध्याय एक्सप्लेन करा. तर याच्यामुळे नाही का आपण व्यवस्थित जर का प्रिपरेशन केलं, सेम पॅटर्न फॉलो होते LAQमध्ये पण आपल्याला हे विचारतात साध्य असाध्यतेनुसार, चरक संहितेनुसार साध्य असाध्यतेनुसार व्याधी प्रकार स्पष्ट करा. नंतर इथं पण साध्य असाध्यतेनुसार व्याधी विचारलेलं आहे. नंतर इथं पण साध्य असाध्यतेनुसार रोगाचे प्रकार विचारलेले आहेत. तर तुम्ही जर का असं व्यवस्थित स्टडी केला तर तुम्हाला एक पॅटर्न दिसून येते, त्यामध्ये एक पॅटर्न दिसून येतं स्टडीचा, की बा क्वेश्चन रिपीट होत येतं, क्वेश्चन सारखे येतात. धातूची श्रेष्ठ कर्मे क्वेश्चन डायरेक्ट रिपीट झालेला आहे. तसाच धारणीय धारणीय वेग त्याच्यावर क्वेश्चन आलेलाच आहे. तर असं जर का तुम्ही व्यवस्थित बघितलं तर एक पॅटर्न बनते. तर इझी आहे. तर आता माझ्या हिशोबानं जे मी ॲनालिसिस केलेलं पेपरचं, जेवढं मी हे घेतलेलं आहे, माझ्या बॅचमेटचं असो, माझ्या सिनियरचं असो, जे मी गायडन्स घेतलेलं आहे, जे त्यांना पाहिलेलं आहे, त्यानुसार मी एक ॲनालिसिस करून एक तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगत आहे. हेच येथील गॅरंटी नाही, बट हे करून गेलं तर तुमचे साईड बाय साईड सर्व प्रिपेअर पण होईल आणि तुम्ही चांगल्या मार्कांना पास पण होसाल. ठीक आहे. आणि याचा वापर कसा करायचा, हे पेपरमध्ये कसे लिहायचे, कसे तुम्ही मॅक्सिमम मार्क स्कोअर करू शकता, ते पण आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर आता पहिला LAQ इम्पॉर्टंटमध्ये ते साध्य असाध्यतेनुसार व्याधींचे प्रकार, हे आपल्याला अष्टांगनुसार पण विचारतात आणि चरकनुसार पण विचारतात. तर आता अष्टांगनुसार जर का विचारलं तर ते अष्टांग आपल्याला जेव्हा प्रिपेअर करायचं तेव्हा तिथं अष्टांगनुसार एक श्लोक आहे. अष्टांगनुसार साध्य असाध्यतेनुसार पहिल्याच अध्यायामध्ये श्लोक आहे. तो श्लोक पाठ करायचा आपल्याला. चरकचे श्लोक नाही पाठ करायचा यामध्ये. नंतर आपल्याला चरक संहितेमध्ये प्रकारांचा एक व्यवस्थित चार्ट दिलेला आहे, साध्य व्याधी असाध्य व्याधी, ते आपल्याला प्रिपेअर करायचं. तर हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर ते कसं प्रिपेअर करायचं ते मी सांगतो तुम्हाला. नंतर दिनचर्या अध्याय आपल्याला खूप महत्त्वाचं. दिनचर्या अध्याय आपल्याला डायरेक्ट विचारू शकतात. इथं विचारलेलं आहे की दिनचर्या अध्याय कुठंतरी दिनचर्या अध्याय एक्सप्लेन करा म्हणून आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन डायरेक्ट क्वेश्चन दिसतो की आचार्य वाग्भटानुसार दिनचर्या विधी सविस्तर लिहा. म्हणजे आपल्याला दिनचर्या अध्याय डायरेक्ट एक्सप्लेन करा असा येऊ शकतो. किंवा आपल्याला एखादा विचारू शकतात की जसं दिनचर्या म्हणजे काय एक्सप्लेन करा. नंतर दिनचर्यातील अंजन, नस्य, धूमपान, व्यायाम यांचे स्वास्थ्य रक्षणासाठी महत्त्व विशद करा. म्हणजे आपल्याला दिनचर्या म्हणजे काय विचारून आपल्याला
हे करतात. नसते धूमपान एक एक पॉईंट विचारू शकतात. तसंच आपल्याला इथं ACQ मध्ये पण विचारतात की अभ्यंगाचे फायदे सांगून सांगा. तसंच इथं पण ACQ मध्ये पण विचारतात अष्टांग हृदयानुसार व्यायाम लाभ, ऋतूनुसार व्यायाम मात्रा, अतिव्यायामाचे दुष्परिणाम. हे म्हणजे इथं पण आपल्याला हे येते आदानकाल व विसर्गकालमध्ये प्राकृतिक शारीरिक स्थिती हे एक्सप्लेन करा. म्हणजे आपल्याला हे तर व्यवस्थित करायचं आहे. दिनचर्या अध्याय, सेकंड दिनचर्या अध्याय, ते पण कसा प्रिपेअर करायचा ते आपल्या वाघभटनुसार प्रिपेअर करायचा. तेच आपण तिथे सगळीकडे लिहू शकतो. ठीक आहे, काही जास्त डिफरन्स नाही. दिनचर्या अध्याय चरकांनी पण सांगितलेलं आहे, पण आपण वाघभटाचाच प्रिपेअर करायचा. ठीक आहे, जास्त काही लोड घ्यायचा नाही त्याचा. मी जसं सांगतो तसं करा, व्यवस्थित मार्क भेटून जातील, काही काळजी नका करू. ठीक आहे. नंतर अधारणीय वेग आणि धारणीय वेग, तर हे 13 प्रकार येतात त्याचे. तर हेच अष्टांगनुसार पण आहे आणि चरकनुसार पण आहे. चरकमध्ये त्याचा एक व्यवस्थित चार्ट दिलेला आहे आणि अष्टांगमध्ये त्याचं वेगवेगळं हे दिलेलं आहे. त्याचं तुम्हाला काय करायचं. आता धारणीय वेगमध्ये काही काही इम्पॉर्टंट आहे, जसं की मलमध्ये पुरुष, क्षवथू, मूत्र, छर्दी, शुक्र. तसंच मूत्र शुक्र कॉमन आहे इथं आलेलं आहे. पुरुष रिपीट झालेलं आहे. अधोवायू, अपानवायू हे म्हणजे असे त्याच्यात पण काही काही असे इथं जे रिपीट होत आहेत. तर आपल्याला याच्यावर पण फोकस करायचा. म्हणजे एकदम व्यवस्थित जर का आपण फक्त एवढं जरी प्रिपेअर करून गेलो तर तेच रिपीट व्हायचे चान्सेस जास्त राहतात. तर म्हणून आपल्याला थर्ड LAQ काय अधारणीय धारणीय वेग, नंतर धातूची श्रेष्ठ कर्मे, आश्रय भाव आणि धातूची वृद्धीची लक्षणे, हे चौथा LAQ आपल्याला हा प्रिपेअर करायचा. कारण की हा 2 वेळेस विचारलेला आहे, तर चान्सेस येतो की यावेळेस पण विचारू शकतात. ठीक आहे. बाकी हे 3 तर आपल्याला फिक्स आहे. नंतर आपल्याला यामध्येच करायची ऋतुचर्या. यामध्ये आपल्याला ऋतुचर्या आपल्याला चांगली करायची. LAQ आणि SAQ दोन्हीसाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहे ऋतुचर्या. बाकी आता मी याचे सर्वची डिटेलमध्ये आपण फर्स्ट लेक्चरमध्ये आपण जेव्हा इम्पॉर्टंट टॉपिक बघितलं होतं, आपण जेव्हा ब्लूप्रिंट बघितली तेव्हा आपण सर्व सब्जेक्टचे सोबत बघितलेले आहेत की प्रत्येक अध्यायात काय काय इम्पॉर्टंट आहे, कोणते कोणते टॉपिक करावं लागतात. त्याच्या नोट्स पण येतात, ते आपण घेऊ पण हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स येतं. आणि बाकी आपण फक्त हे जे 3 इयरचे जे पेपर येतं तेवढे जरी करून गेलो तरी आपल्याला भरपूर गोष्टी क्लिअर होऊन जातात. तर हे सर्व गोष्टी तर आपल्याला करायच्या. याच्यातले फर्स्ट आपल्याला करायचे हे सर्व LAQ. हे इथं मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट कॉमन LAQ म्हणजे हे रिपीट झालेले, 1 वेळा हो, 2 वेळा असो, 3 वेळा झालो, जे रिपीट झालेले LAQ येतं या तिन्ही पेपरमध्ये आपल्याला फर्स्ट ते क्लिअर करायचे. फर्स्ट ते क्लिअर झाले की त्याच्या बाद आपल्याला जे फिक्स्ड मोस्ट कॉमन आपल्याला SAQ प्रिपेअर करायचे. मोस्ट कॉमन SAQ म्हणजे जे एकदा किंवा दोनदा रिपीट झालेले येतं, एकदा किंवा दोनदा असो, जे रिपीट झालेले येतं ते SAQ आपल्याला प्रिपेअर करायचे सेकंड पार्टमध्ये. नंतर आपण काय करायचं, या तिन्हीच पेपरमधलं म्हणत आहे. ठीक आहे. नंतर आपल्याला यायचं अनकॉमन LAQ, म्हणजे असे LAQ जे कधीतरी एका वेळेस कुठं असो, एखाद्या वेळेस विचारले असो, 2 वेळेस विचारलेलं असो. आता जे कॉमन येतं, जे रिपिटेटिव्ह येतं ते आपण मोस्ट कॉमनमध्ये केले. आता जे 1 वेळेस विचारलेलं येतं ते आता रिपीट व्हायचे चान्सेस येतं. तर म्हणून अनकॉमन LAQ नंतर करायचे. पण फर्स्ट काय करायचं, कॉमन, नंतर कॉमन LAQ, कॉमन SAQ. जसं की चिकित्सा चतुष्पाद रिपीट होत आहे, तर हा कॉमन SAQ झाला. एनी रसमध्ये अम्लरस 2 वेळा विचारलेला आहे, तर रस आपल्याला सगळे षडरस करायचे, पण त्यापैकी अम्लरस थोडासा इम्पॉर्टंट आहे, कारण की 2-3 वेळास विचारलेला आहे, 2 वेळास विचारलेला आहे, तर हे तर आपल्याला करणं जरुरीच आहे. नंतर एशनी अध्यापनमध्ये त्रिविध सर्व दिलेले, त्रिविध बल, त्रिविध औषध, तर आपल्याला ते बघायचं. ते MCQच्या दृष्टीने पण महत्त्वाचं आहे. दिनचर्या अध्यापन आपण इथं केलेलाच आहे, इथं कव्हर होऊन जाते, त्याच्यामुळं हा SAQ प्रिपेअर होऊन जाते. नंतर आपण त्रिदंड वगैरे चरकचं जे पहिला अध्याय आहे त्याच्यात त्रिसूत्र आयुर्वेद आयु परिभाषा, सामान्य विशेषांच्या व्याख्या स्पष्ट करा, त्रिदंड, हे सर्व आपल्याला याच्यामध्ये येऊन जातात. म्हणजे आपण मोस्ट कॉमन SAQ केले की मग अनकॉमन SAQ करायचे, की म्हणजे जे एखाद्या वेळेस विचारलेलं येतं किंवा ओनली वन्स म्हणजे एखाद्या वेळेस विचारलेला SAQ आहे तो प्रिपेअर करायचा. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही फक्त एवढे 3 जरी फॉलो केले तरी तुमचं सर्व व्यवस्थित तुमचं प्रिपरेशन होऊन जाते. आणि बाकी याच्या ज्या अष्टांग हृदयाच्या ज्या नोट्स येतात, जे आपण फर्स्ट याच्यामध्ये जे आपण बघितलं, आपण फर्स्ट लेक्चरमध्ये हे जे प्रत्येक याच्यामध्ये आपण जी ब्लूप्रिंट बघितली होती, प्रत्येक याच्यामध्ये आपले हे सर्व कॉमन अध्याय होते आणि या अध्यायामधले कोणते कोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट येतं हे या सर्वावर मिळून मी हे हँड रिटन नोट्स तयार केलेले आहेत. तुम्ही फक्त ते जरी वाचून गेले, कशासाठी, सर्व झाल्याच्या बाद. पण फर्स्ट आपल्याला काय प्रिपेअर करायचं, फर्स्ट सगळ्यात आधी अष्टांग हृदयासाठी आपल्याला कॉमन LAQ, नंतर कॉमन SAQ, नंतर अनकॉमन LAQ, नंतर अनकॉमन SAQ, हे सर्व झालं
की त्याच्या बाद मग माझ्या नोट्स मध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक्स येतं प्रत्येक अध्यायातले म्हणजे प्रत्येक अध्यायातले आय एम पी टॉपिक्स हे रीड करायचे फक्त. हे तुम्ही बुक्समधून पण रीड करू शकता. पण बुक्समध्ये काय होते, बुक्समध्ये रीड केलं तर कन्फ्युजन वाढते. बुक्समधली लँग्वेज कशी थोडीशी क्लिष्ट राहते, ती आपल्याला रिकॉल होत नाही लवकर, म्हणून त्याच्यामुळं ते होत नाही. तर त्याच्यामुळं तुम्ही जर का संहितामध्ये जसं मी ज्या पॅटर्न सांगते त्या पॅटर्न जर का स्टडी केला तर तुम्हाला संहितामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तर आता आपण असंच प्रत्येक सब्जेक्टचं बघणार आहोत. आता आपण संस्कृतचं बघितलं, संस्कृत पेपर 1 पेपर 2, नंतर आता अष्टांग हृदयाचे आपण तुम्हाला मोस्ट कॉमन SAQ पण सांगितले, मोस्ट कॉमन LAQ पण सांगितले, आणि बाकी तुमच्याकडे हे सर्व आहेच. तर तुम्ही याच्यानुसार तुम्ही प्रिपेअर करू शकता. ठीक आहे. तर आता बाकी काही अडचण असली तर बाकी तर आपण याच्यावर डिटेल सब्जेक्ट करणार होतो, पण आपण सगळ्यात आधी स्टार्टिंग संस्कृतपासून केली, कारण की बाकी सर्व सब्जेक्ट एकदा वाचलेले राहतात, पण संस्कृत थोडं हार्ड जाते. तर संस्कृत मी केलेलंच आहे. तोपर्यंत तुम्ही जर का बाकीचे सब्जेक्ट प्रिपेअर करायचे असेल तर तुम्ही हे सर्व प्रिपेअर करू शकता. म्हणजे तुमच्याकडे सर्व याचे मोस्ट कॉमन असतात, मग तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रिपेअर करायचा. मग ज्यावेळेस मी सांगेल त्यावेळेस तुमचं वापस रिकॉल होते, की बा तुमच्यात आणि माझ्यात काय डिफरन्स येते तुम्ही पाहून तुम्ही व्यवस्थित करू शकता. ठीक आहे. ॲनालिसिस करायचा व्यवस्थित, म्हणजे आपल्याला जे फिक्स क्वेश्चन आहे, आता जसा साध्यतेनुसार व्याधी क्वेश्चन फिक्स आहे, आता याचे हा 10 मार्कासाठी येणार आहे, तर आपण हा असा इतका परफेक्ट प्रिपेअर करायचा की आपल्याला याच्यात 10 पैकी 8 मार्क इझिली भेटले पाहिजेत, 7 ते 8 मार्क इझिली भेटले पाहिजेत. फिक्स क्वेश्चन आहे ना, त्याच्यात जास्त मॅक्सिमम आउटपुट काढायचा प्रयत्न करायचा. टॉपिक तेच आहे, मॅक्सिमम तेवढाच टॉपिक आहे, तेवढंच कंटेंट आहे. कंटेंट सर्वांकडे जवळपास सेम राहते. आता पण तुम्ही त्याला प्रेझेंट कसं करता, तुम्ही त्याला एक्स्ट्रा ॲड कसं करता, काय करता, इथं तुमच्या सर्व स्किल येतात. याच्यातच मग तुमचं टॉपर जे थोडं ज्याले 8 मार्क पडतात, सेम कंटेंट राहते, पण 10 पैकी कोणाले 6 पडतात, कोणाला 7 पडतात, तर कोणाला 8 पडतात. ज्यानं खूपच व्यवस्थित लिहिलं त्याला 8.5-9 पर्यंत जातात, पण ते खूप अवघड आहे की 8.5-9 पर्यंत जाईल म्हणून. पण या रेंजमध्ये मार्क, मग हे रेंजमध्ये डिफरन्स काऊन येते की तुम्ही प्रेझेंट कसं करता. आन्सर तर तुम्ही लिहिता, पण त्याला प्रेझेंट कसं करतात ते. तर मी तुम्हाला ते पण सांगतो की तुम्हाला पेपरमध्ये लिहिणं कसं अपेक्षित आहे. SAQसाठी LAQसाठी आपण 4-4, 5-5, 10-10 पानं जरी लिहिले त्याला मार्क किती येतं, वेटेज किती आहे. तुम्ही काही पण लिहित ना, तुम्ही मुद्देसूद लिहिलं पाहिजेत, व्यवस्थित लिहिलं पाहिजेत. व्यवस्थित लिहिसाल तर तुम्ही 2 पेजात पण तुम्हाला 6-7 मार्क भेटू शकतात. तुम्ही व्यवस्थित नाही लिहिलं मग तुम्ही 4 लिहा, 5 लिहा. तुम्ही तर म्हणसाल कंटेंट लिहिला मी, एवढे पेज लिहिले, तेवढे पेज लिहिले, तरी मार्क कमी भेटले, तर तसं नसते झालं. ठीक आहे. तर व्यवस्थित प्रिपरेशन करा, माझ्यासोबत पूर्ण चाला. 30 दिवसात तुम्हाला व्यवस्थित सर्व सब्जेक्टमध्ये काही अवघड गोष्ट नाही. व्यवस्थित खूप जण येतं जे पास होतात, ज्यांना काही जरी नसेल वाचलं त्यांना फक्त जास्त डोकं लावायचं नाही, जास्त भरकटायचं नाही. जास्त जर का तुम्ही एकच सब्जेक्ट घेऊन बसाल, मग तुम्ही त्याच्यातच डीपमध्ये जासाल, मग 7-8 दिवस त्याच्यातच घालसाल, मग व्यवस्थित प्रिपेअर पण होणार नाही, काही होणार पण नाही. कारण की तुमच्याकडं रस्ताच नाही ना. तुम्हाला रस्ता काय की हे क्वेश्चन आलेले, तर आपल्याला हे क्वेश्चन करायचा, हे क्वेश्चन करून जायचा, हे फिक्स. बस डोक्यात एवढं ठेवायचं. ठीक आहे. व्यवस्थित प्रिपेअर करा, काही काळजी नका करू, मी तुझ्यासोबत हो. ठीक आहे. तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू आपण. नेक्स्टमध्ये आपण पदार्थ किंवा रचना किंवा क्रिया कोणत्या पण एका विषयाबद्दल माहिती घेऊ. ठीक आहे.